आपल्या फ्लॅटचं काम एकदम जोराशोरात चालू आहे आणि ट्रस्ट मी हे बघा आता कलरिंगचं काम दिसतं तुम्हाला सगळं पॅक होऊन गेलं आहे जे काही फर्निचर झालं होतं आता इथं कलर मारून तुम्ही किचनचं पण काम बघू शकता तुम्हाला दाखवतो मी किचनचा पण अख्खा सामान येऊन गेला आहे आणि आपलं आता किचन फिट होतं हळूहळू सो ते सगळं कंप्लीट झाल्यावर हे सगळं लावून झाल्यावर कलर बिलर सगळं काम झाल्यावर आपलं घर जे दिसणार आहे मी पण एक्सायटेड आहे बघण्यासाठी ते तुम्हाला आपल्या होम टूरचा ब्लॉग माहिती दिसेलच फॉर शुअर पण सध्या असं काहीतरी आहे हे बघा एवढा काही सामान आहे पटकन अजून एक अपडेट देऊन देतो बिकॉज नंतर टाईम नाही भेटणार मॅट्रेसेस बघायला आलो आहे मी आणि मला असे छोटे छोटे जुगाड लंच ब्रेकमध्ये जेव्हा पण टाईम भेटतो तेव्हा करावं लागतात कारण की लग्नाला खूप कमी दिवस राहिलेत आणि खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत आता ही टेस्टिंग झाल्यावर आपल्याला जेव्हा शिफ्ट व्हायचं आहे त्याचा आधी सगळं रेडी पाहिजे आहेत उरलेले फक्त 8 दिवस आमच्याकडं सगळं अजून करायचं हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ वाजून गेले 8:15 वाजण्यात आणि माझं ऑफिसचं काम मी संपवलेलं आहे आणि आजपासून ऑफिशियल माझा लग्नाच्या सुट्ट्या चालू झालेल्या आहेत आज आहे फ्रायडे नाईट सॅटर्डे संडे आणि इथून पुढे अजून एक वीक लग्नाची जी सुट्ट्या आणि तिथून पुढे पण अजून सुट्ट्या आहेत सो आता लॉंग सुट्ट्यांवर आहे मी सगळी कामं संपलीत आणि आता ब्लॉग स्टार्ट करायचं रिझन म्हणजे की आता मी स्टार्ट करणार नव्हतो पण हे छोटे छोटे मुवमेंट्स आहेत जे आपल्यासाठी करतात सो ते कॅप्चर करणं माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि माझ्यासाठी असं एक मला असं वाटलं की कॅप्चर करून ठेवायला पाहिजे नंतर लक्षात राहतं सो मी आता खूप दिवसांनंतर खूप महिन्यानंतर महेश दादा यांच्या घरी चाललो बिकॉज त्यांनी माझ्यासाठी एक डिनर प्लॅन केला होता लग्नाच्या आधी बोलवतात ना ते सगळ्या गोष्टी करायला सो त्याला सो मी तिथं जाणार आहे दादा वहिनी ऑलरेडी गेले स्नोई पण गेली माझं काम होतं म्हणून मी थांबलो होतो आता मी पण चाललो आहे सो यस जाऊयात आणि तुम्हाला दिसत असेल नाही बघा छोटी मोठी फोडं हे सगळे रुटीनचे प्रकार आहेत झोप टाईमवर नाही ट्रॅव्हलिंग होते कंटिन्यू आणि अशी बेकार रुटीन झाली काही बी खाणं काही बी पिणं कधीही उठणं कधीही झोपणं त्याच्यामुळे असं पण ठीक आहे लवकरच बरं करू आणि यस थँक्यू सो मच रिसेंटली तुम्ही एवढं प्रेम देत आहे आमच्या सगळ्या ब्लॉग्सला आणि एवढे चांगले चांगले कमेंट्स एवढे चांगले आशीर्वाद देत आहेत ब्लेसिंग्स देत आहेत सो रिअली ग्रेटफुल बस एक काम करून द्या जे काही करत नाही तुम्ही थोडेसे सबस्क्रायबर राहिले 100 केला ते करून द्या लग्नाचा जर आधी झाला ते माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट असेल सो प्लीज एक सबस्क्राईब करून द्या तुमच्या नातेवाईकमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांना शेअर करा ठीक आहे याच्यात आपण खूप साऱ्या गोष्टी डिस्कस करणार आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी दाखवणार आहे आपल्या घराची शॉपिंग पण करायची आहे त्याचे पण छोटे छोटे क्लिप्स दिसतील याच्या आधी तुम्ही क्लिप बघून घेतला त्या रॅन्डम क्लिप्स होत्या ब्लॉग शूट करायला टाइमच नाही भेटला कारण की मंडे टू फ्रायडे अशी रुटीन आहे की मला ऑफिसमधून श्वास घ्यायला पण टाइम नसतो म्हणजे दुसरी कामं करायला की मॅक्झिमम काम माझी विकेंडलाच होतात आणि आता पण तसंच आहे ठीक आहे आता नंतर गप्पा मारू आधी महेश दादाचं इथं पोचू तिथं मागं विजय सेल्सला आलेलो मी कारण की ना वायरवाले एअरपोर्टची मला खूप जास्त सवय आधीचा फोनचा पण माझा होता पण त्याला लाईटनिंग केबल होते आणि याला सी टाईप आहे तर म्हटलं ते कन्व्हर्टर घेण्यापेक्षा एक नवीनच घेऊन घेऊ सो मला छोटे मोठे एडिटिंगला पण हेच वायरवाले खूप आवडतात जे नॉर्मलवाले जे आहेत ना डायरेक्टवाले त्याच्यापेक्षा वायरवालीची क्वालिटी एक नंबर आहे सो ती मी ऑनलाईन ऑर्डर करून घेतले ते फक्त इथून पिक करायचे होते ते झालेत आता डायरेक्ट नॉनस्टॉप महेश दादाचा इथे जाऊ महेश दादाचा इथे येऊन गेलो आणि 9:30 वाजून गेलेत आता आणि मला एक गोष्ट शेअर करायची मनापासून आज आहे शुक्रवार आज आहे 12 तारीख आहे आणि फक्त 8 दिवस बाकी आहेत आमच्या लग्नासाठी 8 दिवसामध्ये मला कामं भरपूरशे करायचे तुम्हाला माहिती एक किती काही झालं ना तरी एक लहान बाळ असतं आपल्या इथं असं मनात असं हृदयात कुठं काही म्हणा तर मला अशी इच्छा होती की मी लग्नाआधी घरी जाईल आणि एक आठवण म्हणून घरच्यांसोबत 1-2 दिवस राहील मी एक बॅचलर लाईफ जगेल पण एवढी कामं राहिलीत ना फक्त हे 2 दिवस आहेत आणि आई बाबाच आणि माझी अख्खी फॅमिली इथं येणार आहे आणि बाकीचे फंक्शन आम्ही इथं करणार आहेत मेहंदीपासून गाणे म्हणण्यापासून ते सगळे इथं होणार आहे कारण की तसा प्लॅन केलेला सुरतला आता 2 दिवस हे जे आई बाबा तिथं आहेत ना सो आपल्या तुम्हाला माहिती असेल खानदेशमध्ये सगळे लोक येतात गाणी म्हणतात डान्स करतात ते तुम्हाला म्हणजे खानदेशचे जे लोक आहेत त्यांना हे समजून गेलं असेल मी काय म्हणतोय ते आजपासून चालू झालंय आई बाबांचा कॉल आला होता ते मला बोलले की आजपासून म्हणजे स्पीकर वगैरे मागवले आहेत आईच्या ज्या मैत्रिणी सोसायटीमधले ते आमचे काही नातेवाईक आहेत माझ्या मावशी आहेत सगळे आले आहेत घरी सो हा प्रोग्राम स्टार्ट झालाय तो ते एवढंच मला हिट झाला अचानक की बापरे किती कमी दिवस राहिलेत साठी आणि इथला आहे ना एक्सपिरियन्स पण सांगेल मी वरती गेल्यावर ज्या लोकांनी माझी जर्नी खूप जवळून बघितली ना त्यांना माहिती आहे की आयुष्यात सगळ्या गोष्टी पॉसिबल आहेत आणि आपण करू शकतो आणि जेव्हा आता या सगळ्या गोष्टी आल्या आहेत सगळ्या पूर्ण होत आहेत सो खूप भारी वाटतं आणि याचं मागे खूप कष्ट आहेत खूप जास्त मेहनत आहे असंच एका दिवसात 2 दिवसात एका महिन्यात वर्षात नाही झालं खूप मोठी जर्नी आहे आणि त्यासाठी आपण रात्रंदिवस मेहनत केली सो आय एम सुपर एक्सायटेड तुम्हाला सगळ्या एक छोट्या छोट्या गोष्टी छोटे छोटे इव्हेंट सगळं दाखवण्यासाठी सो प्लीज जुळून राहा एकही ब्लॉग मिस करू नका असाच सपोर्ट राहू द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून पण सबस्क्राईब करा सो येस ही एक गोष्ट शेअर करायची होती की लग्नाचे फंक्शन्स चालू झालेले आहेत ऑफिशियली आणि 8च दिवस राहिलेले आहेत आणि लग्नाची तारीख मी आत्ता सांगून देतो 20 जून
20 जूनला लग्न आहे. ठीक आहे, ते कुठे आहे काय ते तुम्हाला समजेलच, ब्लॉग पाहत राहा. पण तारीख आहे 20 जून. खूप साऱ्या लोकांनी ओळखून घेतलेलं. इनिशियली फक्त 2 का 3 लोकांनी ओळखलेलं, त्याच्यानंतर हळूहळू आमच्या रिंकू वहिनीने इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकून दिला, तिथून खूप साऱ्या लोकांनी ओळखून घेतलं. पण येस, फायनली डेट रिव्हील केली आणि 20 जून लग्नाची डेट आहे. समोर दिसतात तुम्हाला महेश दादा आहेत आणि प्रकाश दादाची ती गाडी पार्किंगला लावायला घेऊन चाललो आम्ही, कारण की त्याने पण दुसऱ्या ठिकाणी लावलेली आणि मी पण दुसऱ्याचं पार्किंगला लावलेली. आम्ही लिटरली असं वाटतंय मला अर्धा ते 1 किलोमीटर आम्ही फक्त गोल गोल फिरून आलो सोसायटीमध्ये गाडी पार्क करण्यासाठी. एवढी मोठी सोसायटी आहे, वर्ल्ड प्राईड सिटी म्हणून. जर तुम्ही म्हणजे ज्या लोकांना माहिती असेल इकडं धानोरी साईडला राहत असाल, भाई अल्टिमेट मोठी सोसायटी, गजब मोठी आहे. म्हणजे फक्त पार्किंगला 1 किलोमीटर आणि 800 मीटर आम्ही एवढा लांब गोल चक्कर मारून आलोय जस्ट फॉर पार्किंग. तुम्ही मगाशी एक क्लिप बघितली असेल, एक फुटबॉल ग्राउंड, स्विमिंग पूल अँड ऑल अम्युनिटीज पण भरभरून आहेत. जेवढा मोठा प्रोजेक्ट, जेवढी मोठी सोसायटी, तेवढ्या अम्युनिटीज खतरनाक लेवलला. आणि फ्लॅटचे रेट तर आता असे आसमान छूत आहेत. 1 करोड 1.5 करोड ओनली झालंय फक्त, ओनली. आधी 1 कोटी 2 कोटी असं वाटायचं, आता ओनली. मी आता जस्ट आलोच घरात आणि हा बघा आमचा नेता बघा, नेता ऐसा कर दो, ऐसा कर. शादी के दिन वाला है क्या? एक नंबर. सेम विंडो आहे, मला माहिती नाही हा ब्लॉग मी कधी बनवलेला, तेव्हा पण इथे ब्लॉग बनवलेला. यांचं काम चालू होतं आणि पूजा ज्या दिवशी होती ना, सगळं काम झालं होतं. इथं आम्ही वहिनी वगैरे सगळं बसलो होतो आणि मी विचार करत होतो की आपलं घर कधी होईल एका दिवशी असं, आणि होईल का नाही होणार, किंवा असंच असं डोक्यात विचार. इथं आल्यानंतर तो विचार केला होता मी, आणि आज फायनली थोड्या दिवसातच आपलं नवीन घर रेडी होणार आहे. आपण तिथं मूव्ह होणार आहे, मॅनिफेस्ट केलेला पूर्ण होणार आहे. सो हे बघून खूप भारी वाटतं. लिटरली मी इथंच बसलो होतो या विंडोमध्ये, इथून बाहेरचा व्ह्यू होता आणि इथंच आम्ही सगळे गप्पा मारत होतो. आणि तेव्हा मॅनिफेस्ट केलेलं आहे की म्हणजे 3 वर्ष झाले असेल, 3-3.5 वर्ष आधीची गोष्ट सांगतोय मी. तेव्हा मॅनिफेस्ट केलेलं की कधी आपल्यासोबत असं होईल का, आपलं नवीन घर बनेल का, किंवा असं त्याला मस्त सजवू का आपण. पण येस, फायनली ते ड्रीम पण आता पूर्ण होईल, ऑलमोस्ट झालं असं समजा. पण येस, मॅनिफेस्ट करत राहा, स्वप्न बघत राहा, आणि ते एके दिवशी माझ्यासारखं असं तुमचं पण पूर्ण होईल फॉर शुअर. टचवूड. जेवढे पण लोक बघतायत, जेवढी पण तुम्ही स्वप्न बघितली, सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ दे. आधी मी म्हणू का? रेडी 1 1 1 1 1 1 1. रेडी 3 3 3 3 3 3. रेडी 1 1 1 1 1 1. रेडी 3 3 3 3 3 3 3. रेडी 5 5 5 5 5 5. रेडी 7 7 7 7 7 7. रे हा बोल बोल. हा रेडी 10 10 10 10 10 10. अंकल जिंकला. तू रेडी 9 का बोलली? तू रेडी 9 का बोलली? नाही परत रेडी 9 9 9 9 9. रेडी 9 9 रेडी 9 9 9 9 9. हा आगे नाही. हा रेडी 9 9 9 9 9 9. रेडी 10. शोनी जिंकली. रेडी 9 9 9 9 10 10 म्हणून दे. मन पटकन. मन नाही शोनी. ए शोनी जिंकली. बाय बाय. 2000 years later. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. दिस इज नेक्स्ट डे. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज खूप सारी कामं आहेत आपलं फ्लॅटची, माझ्या शॉपिंगची, आणि पण त्याच्या आधी मला खूप जास्त भूक लागून गेली. दादा वहिनी महेश दादांकडेच होते, ते रात्री आले नाही. सो आता पटकन पहिले खाऊन घेऊ, त्याच्यानंतर फ्लॅटला जाऊ, तिथले अपडेट घेऊ, त्यानंतर माझी शॉपिंग, माझी फिटिंग्स चेक, माझ्या खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग आहेत. सो ते आपल्याला करायचं आहे. सो स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या. राईट, वाजून गेले 2 आणि ब्रेकफास्ट वगैरे सगळं झालं आहे. म्हणजे ब्रंचच झालं होता. मी जेवण नाही करणार, कारण की आपण पोट भरून नाश्ता करून घेतला आहे. पटकन जाऊयात फ्लॅटला, आधी काम बघूयात, त्याच्यानंतर मॅट्रेसेसवाल्याकडे जाऊयात. आणि अबोली 5 वाजेनंतर फ्री होणार आहे. सो मग आपले कपड्यांचे फिटिंग्स आणि त्या सगळ्या गोष्टी करायला जाऊयात. ठीक आहे. खूप सारे अपडेट, खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला लोकांना दाखवायच्यात घराच्या, कारण की मी दाखवल्या नाहीत खूप दिवस झाले. तो जो मागची क्लिप बघितली असेल ते हाय लेवल होतं. सो ॲक्च्युअलमध्ये आता जाऊन तिथं बघूयात, बिकॉज कलरचं काम पण चालू आहे आणि दुसऱ्या गोष्टी पण चालू आहेत. सो आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मला किचन खूप आवडलं आहे. तुम्हाला दरवाजाची एवढीच झलक दाखवेल मी.
याच्यात अजून गोष्टी इथं पूर्ण लागून गेलं आहे, पण त्या आपल्या होम टूरचा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. पण आता सध्या दरवाजा आपला हा सेफ्टी डोर असा लागून गेला आहे. आता मध्ये जाऊयात आपण, ठीक आहे. ओके, कलर्सचं काम. माझं बाल्कनी बघा. हा जो सगळा पसारा आहे ना किचनचा आहे. किचनचं कॅबिनेट आम्ही मॉड्युलर बनवला अख्खा, सो ते कंपनीमध्ये बनवून इथं आलं. आता फक्त फिटिंगचं काम चालू आहे, कलर पण चालू आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. सो जेव्हा पूर्ण होऊन जाईल आय एम सुपर एक्सायटेड तुम्हाला लोकांना दाखवायला. झालं आपण रेडी आणि वाजून गेले 5:15. आता मी अबोलीला गेला जाईल, तिथं पोचायला 6 वाजतील तिच्या घरी पोचायला. तिथून मग मी तक्षला जाणार आहे, जिथं माझे सगळे आउटफिट्स वगैरे रेडी झालेत. ते आपल्याला ट्राय करायचे आणि घेऊन पण यायचे. मला शॉपिंग पण करायची आहे. पूजेचा ड्रेस, मेहंदीचा ड्रेस, अजून 2-3 असे 3 ते 4 कुर्ते मला घ्यायचे आहेत. अजून बाकीचे जे प्रोग्राम आहेत सगळे इन्क्लूड केल्यावर आपली घराची सगळ्यात मोठी पूजा होणार आहे, त्याच्यासाठी पण मला एक कुर्ता घ्यायचा आहे. मी नेहमी ना आतापर्यंत जेवढा पण वेळेस अबोलीकडे गेलो आहे ना, म्हणजे ऑलमोस्ट मॅक्झिमम टाईम मला लक्षात राहिलं तर ठीक आहे. जर घाईत नसेल तर तेव्हाच मिस होतं, नाही तर इथून आहे ना नेहमी मी एक बुके बनवून जातो तिच्यासाठी. आणि इथं तर आज पहिल्यांदा लिंबू शरबतवाला आहे, नेहमी नसतो. लिंबू शरबत करून घेऊ. असे लिंबू सोडावाले जर दिसले तुम्हाला आणि ते जर सजेस्ट करतील हे सबसे बढिया, अजिबात पिऊ नका. हे पुदिनावाला घेतलं, मला बिलकुल आवडलं नाही. एकदम स्वीट आहे आणि चवीला पण जेमतेम आहे. एवढा असंच राहू दे बाय. पोचलो आपण तक्षला, जाऊयात. काय पोचलोय आम्ही, दोघंही पोचलोय. गाईच दोघं आहेत म्हणून जाऊयात आणि पटकन आपले जेवढे पण ड्रेसेस आहेत ट्राय करू आणि मग इधर से गुडूप. पार्किंगचा प्रॉब्लेम अगेन जुगाड करून लावून दिली आहे आणि गाड्या धपाधप जातात. मला तीच भीती आहे, बट ठीक आहे, आता दुसरीकडे पार्किंगला जागाच नाही. आता वाजून गेले आहेत ऑलमोस्ट 10 वाजण्यात आहेत, 9:51 झाले आहेत आणि आम्ही तिथून निघून गेलो तक्षून. सगळी शॉपिंग झाली कुर्त्यांची आणि जे काय मला घ्यायचं होतं ते पण. आणि फिटिंग्स चेक झालेत. कसे वाटले फिटिंग सगळे? छान. हां छान सगळेच A to Z. एकाचा प्रॉब्लेम. एकाचा कुठला? संगीतवाला. अरे हा हा टक्सिडोचा एक प्रॉब्लेम आहे, पण ते पण होऊन जाईल मंगळवारपर्यंत. पण बाकीचे जेवढे पण आउटफिट्स आहेत, ट्रस्ट मी, आय वॉज सो हॅपी. मला असं वाटलेलं कसं होईल, काय होईल, फिटिंग कशी येईल, बट एव्हरीथिंग इज ऑन पॉईंट, एव्हरीथिंग इज गुड. आणि जरा कॅमेरा पकडून घ्या मॅडम. मी हे सांगत होतो की आय वॉज सो हॅपी जेव्हा मी सगळे ड्रेसेस म्हणजे जेवढे पण आउटफिट्स होते सगळे चेक केले. फिटिंग वाईज, लुक वाईज सगळं एक नंबर होतं. आणि मेन गोष्ट म्हणजे एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी झाल्या. फिरफिर करावी नाही लागली, टायमावर सगळ्या गोष्टी भेटून गेल्या, फिटिंग एक नंबर होऊन गेली. वाव, आय एम सो हॅपी. आणि आजचे माझे कुर्ते आहेत बाकीच्या फंक्शनचे, मेहंदीचे फंक्शन, पूजेचे फंक्शन, परत अजून एक जेजुरीला जायचं एक फंक्शन, या सगळ्यांचे कुर्ते पण आम्ही आता घेऊन टाकले आहेत. सो येस, शॉपिंग डन. आता फक्त माझे फुटवेअर्स राहिले आहेत, चप्पल अजून आहेत 2-3 गोष्टी. सो त्या आपण उद्या बघू. आता जाऊन जेवण करायची, आम्हाला डान्स प्रॅक्टिस पण करायची. बाय द वे आमची डान्स प्रॅक्टिस सुरू होऊन गेली आहे. छोटे छोटे 2 गाण्यांवर आमचे डान्स पण सेट झालेत, तर त्याची पण प्रॅक्टिस करायची आहे. सो त्या आम्ही निवांत घरी जाऊन करू. ठीक आहे, आता घरी पोहोचतो आणि मग निवांत तुम्हाला भेटतो.